ठीक है, वेलकम to the students again in Bilgi Maths Academy, Savedi in Ahmednagar. Dear students, in previous chapter we are to discuss the important chapter, that is trigonometric first. In trigonometric first, uh, we are to study about how can calculate the angles of a triangle, as well as some important properties, identities, relation between trigonometric ratios. So another properties are also studied in previous chapters. Now in this chapter we are to study about the next points. Okay? यापूर्वी जे चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहिलं तर ट्रिग्नोमेट्रिक्स, त्याचे रेशोज, त्या रेशो मध्ये असणारं रिलेशन, आयडेंटिटीज आणि त्याचबरोबर त्यामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज, ह्या सर्व प्रॉपर्टीचा आपण यामध्ये स्टडी केलाय आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा जो पॉइंट्स आहे तो पॉइंट यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. तर आपण सेकंड थर्ड चॅप्टर जो आहे या थर्ड चॅप्टर मध्ये आपल्याला बरेचसे पॉइंट पाहिजेत, परंतु क्रमाक्रमाने सर्व ज्यावेळेस ते पॉइंट येतील त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर फर्स्ट यामध्ये आपल्याकडे आहे कंपाऊंड अँगल्स. व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड अँगल्स? कंपाऊंड कंपाऊंड अँगल्स, तर यामध्ये आपला कंपाऊंड अँगल्स जो आहे तो यामध्ये प्रामुख्याने डेफिनेशन काय तर an angle formed by the algebraic sum of two or more angle is called as the compound angles. सिंपल डेफिनेशन आहे. ठीक आहे, तर त्याचा मीनिंग समजून घ्या आधी. कंपाऊंड अँगल्स, सम ऑफ द टू ऑर मोर अँगल्स, म्हणजे एकाच वेळेस आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त अँगलचे ऍडिशन जे आहे ते करता येते. समजा फॉर एक्झाम्पल जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर असे ऍडिशन करण्याचा प्रयत्न केला, समजा कॉस ए प्लस कॉस बी इक्वल टू कॉस ए प्लस कॉस बी, तर हे बरोबर आहे का? इट इज राईट और नॉट? सो धिस स्टेटमेंट इज not right, because of if we consider the angle A is equal to, for example, 45 degree, and angle B is equal to suppose 60 degree. Okay? Or maybe this angle will be taken as 30 degree for better understanding. Suppose these are the 30 degree, and if we put this two value in given equation, okay, so we get cos A, cos of 30 degree plus cos of 60 degree. Answer of this cos 30 degree how much? तुम्हाला टेबल येतोय आता मुलांना. cos 30 degree is root 3/2 and cos 60 degree is 1 upon 2. So this addition is root 3 plus 1 upon 2. And if we taking this cos A plus B, cos A is 30 degree plus cos B is 60 degree, that will be equal to cos of 90 degree, and cos of 90 degree equal to 0. म्हणजे आपण घेतलेलं जे हे रिलेशन आहे हे रिलेशन ॲक्युरेट नाही. ठीक आहे, मग याला ॲक्युरेसी कंपाऊंड अँगल का म्हणायचं? त्याला एक विशिष्ट पद्धतीने याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केली जाते. तर यामध्ये पहा, फर्स्ट फॉर्म्युला आहे कॉसच्या बाबतीत. ठीक आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला, cos of A minus B equal to cos A multiply cos B plus sin A multiplied by sin B.
मग तुमच्याकडे ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तर काय फरक पडत नाही. समजा आता यामध्ये आपण फॉर्म्युला ऍडिशनचा घेतला प्लस, तर यामध्ये काय येईल त्या ठिकाणी मायनस येईल. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. आणि अजून काय डिफरन्स आहे तर ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्शन करताल त्यावेळेस फर्स्ट दोन्ही रेशो जे आहेत ते काय आहेत कॉसमध्ये, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, साइन ए साइन बी. म्हणजे फर्स्ट दोन्ही अँगल कोणासाठी जातात कॉस साठी, कॉस ए कॉस बी अँड देन साइन ए साइन बी. अल्टरनेट ऍडिशन किंवा अल्टरनेट सबट्रॅक्शन. यामध्ये मायनस साइन असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. यामध्ये दोन फॉर्म्युले झाले. सेकंड, that will be sine of a plus b. Formula is sine a into cos b plus cos a into sin b. दोन्ही मध्ये काय फरक झाला पहा, साइन आणि कॉस मध्ये. इथं पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. आणि साइन जर असेल तर फर्स्ट अँगल साइन ए आणि सेकंड कॉस बी, त्यानंतर कॉस ए आणि साइन बी ही इंटरचेंज होतात. साइन ए इथं असेल तर ए अँगल कोणासाठी जाईल पुढच्या टर्म मध्ये कॉस साठी, कॉस बी अँगल कॉस साठी असेल तर सेकंड टर्म मध्ये तो साइन बी साठी जाईल. म्हणजे अल्टरनेट यामध्ये होतात. यापासून आपल्याला दोन फॉर्म्युले तयार होतील, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. नेक्स्ट, that is tan of a plus b. That formula is tan a plus tan b, tan a plus tan b upon 1 minus tan a multiplied by tan b. यामध्ये पण दोन फॉर्म्युले आपल्याला ऍडजस्ट करता येतात. एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी निगेटिव्ह येईल, इथं पॉझिटिव्ह येईल. आता ह्या तिन्ही मध्ये डिफरन्स लक्षात घ्या. कॉस असेल तर फर्स्ट टू टर्म कॉस कॉस, सेकंड इज साइन साइन. निगेटिव्ह इज कन्वर्ट इंटू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह कन्वर्ट इंटू निगेटिव्ह इंटू कॉस फॉर्म्युला. इन साइन, साइन कॉस अल्टरनेट, देन कॉस साइन, positive positive, negative to negative. Tan formula is tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. So these are the important addition and subtraction formulas which are given in example in this chapter, and we have to solving the example which is depends upon these rules. Okay, now see this examples. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमच्याजवळ असणारे फॉर्म्युले समोर ठेवा, तुमच्याकडे जे बुक आहे तेही समोर ठेवा, आणि त्यानंतर इथं कशा पद्धतीने मी सॉल्व्ह करतोय त्याप्रमाणे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. आणि तुम्हाला जर नाही समजलं तर या ठिकाणी नोट्सवरती माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर. त्या कॉन्टॅक्ट नंबरला जरी तुम्ही अडचणी सांगितल्या तरी चालतील. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला निश्चित आवडला तर इतर तुमचे जे मित्र आहेत त्यांनाही निश्चित सेंड करा. तर बरं, एक्झरसाइज 3.1 आपलं घ्यायचं, एक्झरसाइज 3.1. आता 3.1 मध्ये आपल्याला काय काय दिलंय पहा. फर्स्ट एक्झाम्पल आहे विदाउट युजिंग ट्रिग्नोमेट्रिक टेबल. म्हणजे काय रे, विदाउट युजिंग ट्रिग्नोमेट्रिक टेबल म्हणजे काय, तर तुमच्याकडे जो टेबल आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री 180 270 360 हा जो टेबल आहे तो टेबल यामध्ये अप्लाय करायचा नाही. तर आपलं हे ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे जे फॉर्म्युले आहेत त्याचा उपयोग यामध्ये करायचा. ठीक आहे. आता पहा फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट यामध्ये फर्स्ट नंबर 1 साइन ऑफ
15 degree, sine of 15 degree. आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे जे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करताना शक्यतो आपल्या टेबलमध्ये जे 30 डिग्री, 45 डिग्री आणि 60 डिग्री हे जे अँगल आहेत यांच्यामध्ये कोणत्याही दोन अँगलची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही 15 डिग्री येऊ शकते. ठीक आहे. तर यामध्ये 45 डिग्री आणि 30 डिग्री सबट्रॅक्शन किती मिळेल? 15 डिग्री. किंवा 60 डिग्री -45 हे पण पॉसिबल आहे. सो वी आर टू टेक sin 15 डिग्री. इट मीन्स रिटर्न ॲज 45 degree minus 30 degree. Okay. Now this sin 45 degree minus 30 degree is expanded by using the formula sin A minus B. Okay. Sin of A minus B याप्रमाणे त्याचं रूपांतर आपलं यामध्ये करायचं. Now see this equal to sin 45 multiply cos 30 minus cos 45 multiplied by sin 30. तुमच्याकडे टेबल आहे, नसेल तर तो समोर ठेवा. ठीक आहे. आणि त्यावरून ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता विदाउट युजिंग ट्रिग्नोमेट्रिक टेबल म्हणजे ते जे लॉगचे वगैरे टेबल असतात, डायरेक्ट त्यामध्ये आपल्याला sin 15 डिग्री मिळेल, sin 75 डिग्री मिळेल. तर तो टेबल वापरून डायरेक्ट आन्सर मिळवायचं नाही. आपल्याला या पद्धतीने 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री हे जे अँगल्स आहेत ते यामध्ये पहा. sin 45 डिग्री किती पॉवर टेबल मध्ये? sin 45 डिग्री पाहिलं 1/√2. व्हेरी गुड. Multiply cos 30 is √3/2. Very good. Minus cos 45 degree is 1/√2. Okay. And multiply sin 30 degree is 1/2. Now we taken this multiplication. √3 multiply 1, that is √3. 2 multiply √2, that is √2. Minus 1/2√2. And this subtraction is √3 minus 1/2√2. डिनोमिनेटर इक्वल आहे, त्यामुळे न्यूमरेटरची ऍडिशन होईल आणि तुम्हाला हे सोल्युशन यामध्ये मिळेल. ठीक आहे. झालं बा क्लिअर. नाउ सेकंड, नेक्स्ट नंबर 2. Cos of 75 degree. पॉवर 75 डिग्री म्हणजे कोणते दोन अँगल येऊ शकतात? तर cos 75 डिग्री मीन्स cos of 45 डिग्री प्लस cos of 45 डिग्री cos of 45 degree plus 30 degree. Now taking this rule cos of cos चा रूल काय पावर? पहिले दोन्ही अँगल cos साठी म्हणजे cos 45 डिग्री मल्टिप्लाय cos किती 30 डिग्री मायनस साइन प्लस असेल तर काय होईल मायनस sin 45 मल्टिप्लाइड बाय sin 30.
So we get cos 45 cos 30, how much? Cos 45 is 1 by root 2, cos 30 degrees root 3 by 2, minus sin 45 degrees 1 by root 2, and multiply sin 30 degrees 1 by 2. Same answer in previous example, root 3 upon 2 root 2, minus 1 upon 2 root 2. So your final answer is root 3 minus 1 upon 2 root 2. Yeah. So that is the required solution of this sine 45 degree. Yeah. Sine 75 degree. Now in this way we are to solving this tan 45 degree. Okay. Tan 40 105 degree, that is the 60 plus 45. Yeah, 65 plus 35. प्लस घेऊ आपण एक एक्झाम्पल, त्याला काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं हे क्लीन करतो मी आधी आणि त्यानंतर मग पुढचं एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला घेता येईल. ठीक आहे. पुढचं की आपण घेऊ साइन आणि टॅन, पूर्ण घेऊन टाकू दे तिन्ही दोन्ही पण एक्झाम्पल. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 3, 100 tan 105 degree. So that tan 105 degree written as tan of 60 degree plus 45 degree. It means addition is 105. Apply the formula tan a plus b. Okay. So that tan a plus b is tan a म्हणजे 60 degree, tan b म्हणजे 45 degree, divide by the tan 1 minus tan किती 60 degree multiplied by tan 45. Okay. And put the values. Tan 60 degree is root 3, tan 45 is 1, 1 minus tan 60 is root 3, multiplied by tan 45 is 1. So equal to root 3 plus 1, divided by the 1 minus root 3. That is simply we get the required answer. Okay. So that is the tan. And next one, that is the cot. Okay. Cot. So this value of cot is solving easily by using the angle cot 25 degree converted into tan, and 225 degree means 180 plus 45 degree. Okay? So that is the required solution. हे तुम्हाला पुढं होमवर्क मध्ये तुम्ही याला सॉल्व करू शकताय. ठीक आहे. Now we solving the next important number 2. Prove the following. Prove the following. तर पहा, prove the following मध्ये first, second question, first example, and write the LHS side. Example is cos of pi by 2 minus x, cos pi by 2 minus x multiply cos of pi by 2 minus y minus sin pi by 2 minus x
multiply sine pi by 2 minus y, now equal to that, equal to, okay, that is equal to. Now see this cos pi by 2, sin cos pi by 2 minus y, pi by 2 minus x, and pi by 2 minus y. Now this is in the form of cos A, cos B, sin A into sin B, sin A into sin B, which is in the form of cos A, cos B minus sin A, sin B. And that formula is converted into the cos of A plus B. A means pi by 2 and B means pi by 2 minus y. Okay. हा जो फॉर्म्युला आहे cos A मायनस B, हा मायनसचा, याचा उपयोग यामध्ये करायचा आहे. cos A cos B converted in this way equal to cos of pi by 2 plus pi by 2, ॲडिशन किती मिळेल पाय म्हणजे 180, minus x आणि minus y, we take the minus sign common, we get x plus y. Okay. So that answer is equal to minus cos of x plus y, where cos of pi minus theta equal to minus किती cos theta, which are study in previous chapter. ठीक आहे. आणि आपलं पुढं पण याचा स्टडी ह्या चॅप्टर मध्ये पण करायचं आहे, cos pi minus theta. So that is the first proof. Okay. Now second one, second proof. काय पहा, the angle second one, tan pi by 4, LHS side tan of pi by 4 minus theta equal to, apply the formula, this formula number 4, tan A minus B. ठीक आहे. हा फॉर्म्युला यामध्ये आपल्याला अप्लाय करता येईल. फॉर्म्युला इज tan pi by 4 minus theta, that will be tan A, tan B, like that. So tan A minus tan B म्हणजे किती आहे theta, divide by the 1 minus 1 plus tan pi by 4 multiplied by tan theta. Okay. Now simply tan pi by 4 is 1 minus tan theta divide by the 1 plus tan theta, where tan pi by 4 equal to 1, 45 डिग्री आहे, त्यामुळे या ठिकाणी 1 येईल. ठीक आहे. आणि या ठिकाणी 1 टाकल्यानंतर 1 मल्टिप्लाय टॅन, आन्सर किती मिळेल टॅन थिटा. सो दॅट इज इक्वल टू RHS. So simply we are to prove this relation in simple way. Now next number third घेऊ आपण, नंबर 3. हे थोडं परत एकदा आपण याला क्लीन करून आणि मग पुढचे एक्झाम्पल आपल्या यामध्ये घेता येते. चलो ओके, पुन्हा एकदा परत नंबर 3. पहा नंबर 3 मध्ये LHS साइड 1 plus tan x upon 1 minus tan x
ब्रॅकेटचा स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि प्रूफ काय करायचंय, tan पाय बाय 4 प्लस एक्स अपॉन tan पाय बाय 4 मायनस एक्स. आता स्टेप बाय स्टेप याला आपल्याला प्रूफ करायचं. स्टेप बाय स्टेप नुसार आपण याला आता प्रूफ करू. Now see this. ठीक आहे, 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x मल्टीप्लाय किती आहे रे, 1 प्लस tan x मल्टीप्लाय 1 मायनस tan x स्क्वेअर म्हणजे 2 टाइम मल्टिप्लिकेशन. Now this second term 1 plus tan x and 1 minus tan x as similar with this, directly we have to write this, or maybe it will be converted like that. At a time both of the brackets are converted. First we write 1 plus tan x upon 1 minus tan x. Second bracket will be written as 1 upon taking this reciprocal, so we get 1 upon 1 minus tan x upon 1 plus tan x. Second bracket written like that. And using this previous example, directly we are to convert it into pi by 4, or maybe written one more step, and that step is we are to known about that tan pi by 4 equal to 1. Tan pi by 4 किती असतं 1. So if we put tan pi by 4 equal to 1, then that will be tan pi by 4 plus tan x upon 1 minus tan pi by 4. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो फर्स्ट 1 आहे त्या 1 मध्ये मात्र पाय बाय 4 ही व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची नाही. ॲज अ सिमिलर विथ दिस टर्म, इथं जसं 1 आहे तसं यामध्ये हा 1 फिक्स ठेवायचा. सिमिलरली 1 अपॉन 1 means tan pi by 4 minus tan x divide 1 plus tan pi by 4 into tan x. ऍक्च्युअली आपल्याला ह्या स्टेपची आवश्यकता नसते बरं का, सरळ ह्यावरून आपल्याला इकडं आन्सर मांडता येईल. सो इट इज इन द फॉर्म ऑफ tan a minus tan b upon 1 plus tan a tan b, and first bracket is in the form of tan a plus tan b, so that will be converted tan pi by 4 plus x multiply 1 upon tan pi by 4 minus x. Okay? So this multiplication will be tan of pi by 4 plus x, tan pi by 4 plus x divided by the tan pi by 4 minus x. So that is equal to RHS, and hence the required proof. Okay? Hence the required proof. So in this way we can prove this easily. Okay? Easily we have to prove these relations. Okay? स्क्रीनशॉट घ्या आणि पुढच्या एक्झाम्पलला आपण यानंतर लगेच सुरुवात करू. चला पुढे आता नंबर 3. नंबर 3 झालं. नंबर 4
we have to using the formula sin A sin B plus cos A cos B equal to cos A. So apply the formula cos A cos B. Easily we get the required solution. Easily we solve this equation. तर मला वाटतं हे दोन्हीही एकदम सिंपल आहेत. होमवर्क मध्ये हे दोन एक्झाम्पल सॉल्व करा. पुढच्या एक्झाम्पल कडे आपण जाऊ आता. ठीक आहे, आता याचं काम संपलं. आता याच्याकडे आपल्याला जायचं. ठीक आहे, पाहूया आता. दोन सिंपल एक्झाम्पल तुम्ही होमवर्क मध्ये सोडवताय. त्यानंतर आपल्याला पुढचं एक्झाम्पल जे आहे ते घेऊ आपण, आणि ते आहे नंबर 6. नंबर 5 आणि नंबर 4 आणि नंबर 5 एकदम सिंपल आहेत. त्यानंतर नंबर 6. Now in example number 6 we write the LHS side, and that LHS side is the cos of x minus y upon cos of x plus y. Okay, cos of x plus y. Apply the formulas. तुमच्याकडे टेबल आहे, फॉर्म्युले पहा आणि त्याप्रमाणे याचं एक्सपान्शन. cos x minus y formula is cos of a minus b, formula is cos a cos b plus sin a sin b. and निगेटिव्ह असेल तर इथं पॉझिटिव्ह येईल आणि इथं निगेटिव्ह येईल. Now write the expansion of this cos x minus y upon cos x plus y. That expansion is cos x multiplied by cos y plus sin x multiplied by sin y upon cos x multiply cos y minus sin x into sin y by using these two formulae, addition and subtraction. Now if you see this RHS side, that will be converted into cot, and we know that the relation of cot theta is cos theta upon sin theta. So this term is divided by the, okay, divide by कशाने डिवाइड करायचं तर sin x into sin y, divide by sin x and sin y to numerator and denominator. So if we divide numerator and denominator, then we get cos x upon cos y. Now see this, cos x upon cos y, cos x cos y upon sin x into sin y plus sin x multiply sin y upon sin x multiply sin y. ह्या स्टेप लक्षात ठेवायच्यात, कारण पुढचे ज्यावेळेस अशा टाईपचे एक्झाम्पल येतील तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं डायरेक्ट आन्सर मांडता आलं पाहिजे. cos x into cos y upon sin x into sin y minus sin x into sin y upon cos x into cos y cos of y. ठीक आहे, तर cos upon sin
this relation. Cos upon sine is cot x. Cos y upon sin y, that is cot y, plus 1. These two are cancelled easily. We cancel this, as well as this will be cancelled, and divide by, okay, divide by again cot x multiplied by cot y minus 1. So that is equal to RHS, and hence the proof. Okay? That is equal to RHS, and hence we get the required proof. ठीक. तर या टाईपचे जर एक्झाम्पल आले तर ही स्टेप जी आहे ती ॲक्युरेटली या पद्धतीने मांडली तरी काय हरकत नाही. ठीक आहे. नाउ नेक्स्ट नंबर 6, एक्झाम्पल नंबर 6. तर एक्झाम्पल नंबर 6 मध्ये पुन्हा एकदा आपला नंबर 6 मध्ये काय काय दिलंय पहा. नंबर 6 जे सिंपल एक्झाम्पल आहेत. नंबर 7 घ्यायचं आपला, ते तुम्ही होमवर्क मध्ये सोडवा. थोडे डिफिकल्ट असणारे एक्झाम्पल आपण यामध्ये सॉल्व करून देऊ. नंबर 7 पहा, LHS साइड, that will be cos of x plus y multiplied by cos of x minus y. Okay, cos of x minus y. तर बरेच वेळेस मुलं काय करतात, याचं मल्टिप्लिकेशन करताना डायरेक्टली काय लिहितात, कॉस मल्टिप्लाय कॉस किती, कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. सो दॅट इज रॉंग. तर असं मल्टिप्लिकेशन नाही करता येत आपल्याला त्याचं. So apply the cos x plus y, expand this, as well as cos x minus y is also expand, and then taking the multiplication. Okay, now say this equal to cos x plus y, that expansion is cos x multiplied by cos y minus sin x multiply sin y, second bracket, cos x multiply cos y plus sin x multiplied by sin y. Okay, sin y. आता मल्टिप्लिकेशन झालं. आता हे मल्टिप्लिकेशन करायचं कसं, तर this term is in the form of a minus b, and this term is in the form of a plus b, and we know that a minus b and a plus b, that will be a square minus b square. So this multiplication is cos x square, that is cos square x, okay, cos square x multiplied by cos square y minus sin square x multiply sin square y, sin square y. We have to prove that cos square y minus sin square x, cos square y multiply sin square x. So we are to replace cos square x, बरोबर, cos square x ला रिप्लेस करायचंय आणि sin square y ला रिप्लेस करायचं. From the first identity, cos square x is 1 minus sin square x. Cos square x means 1 minus sin square x multiplied by cos square y minus sin square x, and sin square y is replaced with 1 minus cos square y by using the first identity, okay? Sin square theta plus cos square theta equal to 1. Now this multiplication, cos square y multiply 1, that is cos square y, sin square x multiply
multiplication sin square x multiply cos square y, then minus sin square x multiply 1, we get minus sin square x, minus and minus multiplication plus sin square x multiplied by cos square y, cos square y. Now which terms are equal here? So this negative and this positive. So remaining term, that is cos square, remaining term, that is cos square y minus sin square x. झालं का प्रूफ? Okay. So that is equal to RHS. That will be equal to RHS. So in this way easily we can to solve this example. तर विद्यार्थी मित्रांनो, नंबर 8चं जे एक्झाम्पल आहे ते होमवर्क मध्ये सॉल्व करा. ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल आपण जे पुढचं येणारं जे लेक्चर आहे त्या लेक्चर मध्ये आपण पुढचे एक्झाम्पल घेऊ. पण पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे की व्हिडिओ पाहत असताना तुमचं टेक्स्ट बुक बरोबर ठेवा, फॉर्म्युला बुक बरोबर ठेवा आणि मोबाईल नेहमी आडवा धरा आणि मग ते व्हिडिओ व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही तो फॉरवर्ड करा आणि यावरती निश्चित कमेंट टाका. मला निश्चित तुमचा रिप्लाय आवडेल आणि त्यानुसार ह्या लेक्चरमध्ये आपल्याला अजून सुधारणा करता येतील. जशा तुमच्या सूचना येतील त्याप्रमाणे यामध्ये आपण सुधारणा करू. तोपर्यंत टेक केअर. ओके, बाय बाय.